जितेंद्र आव्हाडांनी पहिल्याच दिवशी विधिमंडळामध्ये हातात बेड्या घालून एंट्री घेतली। अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती जो घाला घातला जातोय, ज्या पद्धतीने व्यक्त होणाऱ्या कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल करून त्यांचे आवाज बंद केले जात आहेत, त्याचा निषेध केल्याचं आव्हाडांनी सांगितलंय। अमेरिकेतून भारतीयांना हातात बेड्या घालून पाठवण्यात आलं, याचा निषेध करत असल्याचं आव्हाडांनी सांगितलंय। त्यावेळी आव्हाडांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी देखील केली आहे। अरे योगेश वेगळ्या पद्धतीने निषेध करत जितेंद्र आव्हाड विधिमंडळ परिसरामध्ये आले। हातात बेड्या घालून त्यांनी निषेध नोंदवला। अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याचं देखील ते म्हणाले। राईट टू एक्सप्रेशन, राईट टू स्पीच हे सगळे आमचे मूलभूत अधिकार आहेत आणि ते मूलभूत अधिकार हे शाबित राहिले पाहिजेत म्हणून या बेड्या आहेत। अमेरिकेत जाऊन मोठं होण्याचं स्वप्न बघणाऱ्या मराठी माणसांची स्वप्न आता उद्ध्वस्त होताना दिसत आहेत। जर या बेड्यांविरुद्ध आपण भारतीय बोलणारच नसू, अमेरिका करत असलेल्या अन्यायाविरुद्ध आपण व्यक्तच होणार नसू, तर अमेरिका आपल्याला गिळून टाकेल। आणि म्हणून या प्रातिनिधिक स्वरूपात लोकांच्या लक्षात आणून देण्यासाठी की तुमचे बांधव अमेरिकेत काय यातना भोगतायत, ते या बेड्यांपेक्षा कमी नाहीत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।